काय करतेस ग तू? का माझ्या आणि सारंगच्या मध्ये तेच मुद्दाम? काय केलं मी? काय केलंस तू? त्याला दुपारी फोन केला नव्हतास? मी आणि सारंग कॉफी घ्यायला गेलो होतो, तुझा फोन आला म्हणून तो कॉफी प्यायचा सोडून निघून गेला. का फोन केला होतास तू त्याला? हा सांग ना, तू का करतेस हे सगळं? एक मिनिट. हे अन्न आहे. तुझा राग ह्या अन्नावर काढायची गरज नाहीये अस्मी. या अन्नाची किंमत त्यांना विचार, त्यांना एक घास कमवायला दिवसभर राबावं लागतं. आणि तुझा राग माझ्यावर आहे ना, मग माझ्याशी बोल, पण माझ्या घरात. एक मिनिट. तुझ्या घरात? हो. माझ्या घरात असं नुकसान करून चालणार नाही. कधीपासून तुझं घर झालंय? मी लग्न करून या घरात आले तेव्हापासून. लग्न नव्हतं ते, फसवणूक होती ती. त्या जगन्नाथजींनी हे खेळ केले नसते ना, तर आज या घरात मी असते तुझ्या जागी. असते, पण आज मी आहेस ना तू. पण काय अधिकार आहेत तुला? आहे किचन मध्ये तर राहतेस तू. हाच काय तो तुझा संसार? अगं, नोकरासारखं राबवून घेतात ग तुला, कामं करून घेतात तुझ्याकडून. त्यामुळे या घरात तू अजून किती दिवस आहे तुझं तुलाही माहित नाहीये. आणि आता तुझी जागा तर गेली, जी नव्हतीच कधी. आहे. काय म्हणालीस? नकोय हे सगळं? सोडून द्यायचंय तुला हे? तारा, ती वेळ आता गेली. आपण खूप पुढे निघून आलोय त्याच्या. आता नो लुकिंग बॅक. इट हॅज टू गो ऑन. तारा, कशासाठी, कोणासाठी मी हे सगळं साम्राज्य उभं केलंय? तुझ्यासाठी. हे सगळं उभं केलेलं माझं साम्राज्य हे असंच कोसळून जाऊ देऊ मी? तारा, अगं, हे जग आहे ना, जग, हे फक्त दोन गोष्टींवर चालतं. दोन. एक म्हणजे पैसा आणि दुसरं प्रतिष्ठा. हे सगळं कमावून सगळं धुळीत घालू मी? उद्या तू कोणत्याही सोम्या गोम्याशी लग्न करून हे सगळं घालवून नाही का टाकणार? तुझ्या लग्नानंतर मी हे सगळं कमवलेलं तू तुझ्या नवऱ्याच्या घशात नाही का घालणार? अच्छा, म्हणजे हे कारण आहे का मम्मा? का तुझ्या हातून हे वधई घराण्याचं नाव मोठं करणारी तुझी मुलगी? नाही नाही, तुझ्या हातची बावली निघून जाईल अशी भीती वाटतेय तुला? काय बोललीस? आज बोललीस, पुन्हा जर का हेच बोललीस आणि पुन्हा त्याच वाटेला गेलीस तर जागा आहे. जागा ना निर्माण करावी लागते, जी मी केली आहे सारंग सरांच्या मनात. नशिबाने माझी गाठ बांधली गेली या घराशी. आणि हेच सत्य आहे. आणि सत्य नेहमी शुद्ध असतं, निर्मळ असतं. तुझ्यासारखं खोटं विश्व नाही उभं केलं मी अस्मी. या घरात माझी जी काही जागा आहे ना, ती सत्याची आणि हक्काची. या भांडणात मी हरेन की जिंकेन मला नाही माहित,
कारण माझ्याकडे सिद्ध करायलाच काही नाहीये. पण मला एवढं माहितीये की मी खरी आहे, अगदी माझ्या विठ्ठलाच्या भक्ती एवढी खरी. त्यामुळे मला कोणालाच घाबरायची गरज नाहीये किंवा कोणतेही खेळ खेळायची गरज नाहीये. तू तुझं बघ. खूप बोललीस तू. तू आणि त्या जगन्नाथने मिळून माझं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकलं आणि आता या घरात तुझा खोटेपणा खरा करून विकतेस तू. हेच करत आलीस तू. एक मिनिट. लग्नात मला माहित नव्हतं जगन्नाथजींच्या मनात काय सुरू आहे ते. माझं लग्न एका वेगळ्याच व्यक्तीबरोबर होणार होतं अस्मी. माझ्या डोळ्यासमोर हे जे विश्व उभं आहे ना, ते मी स्वप्नातही पाहिलं नव्हतं ग. माझ्या आणि माझ्या घरच्यांसमोर जे वाढून ठेवलं होतं ना, त्याची आम्हाला कल्पनाही नव्हती, अगदी लग्नाच्या दिवसापर्यंत. त्यामुळे तू जे आरोप करतेस ना, ते कधीच सिद्ध होणार नाहीत, कारण ते सत्यच नाहीये. आणि हो, खरं की खोटं हे मला समजावून सांगण्याची गरज नाही, कारण माझ्या विठ्ठलाला माहिती आहे मी खरी येते आणि तो नेहमी माझ्या पाठीशी उभा असतो. शेवटी त्याचीच सावली आहे मी. सासरे बुवा आज यांच्या आलं. याला काय म्हणतात माहितीये का? गाव बसानी लुटेरे. पिक्चर मध्ये दाखवतात तसा सीन आहे ना अगदी. ते म्हणजे यांचा पगार यायची खोटी, लगेच हॉस्पिटलचा खर्च चालूच. हो काय तरी मुहूर्त शोधतात आपो भाऊजी. उद्या पाडवा आहे ना, यांच्या हृदयाचं भोक लगेच दुखायला लागला असेल. हा आला सर पड आजारी, आला सर पड आजारी, आला सर पड आजारी. जयंती, जरा थोबाड गप ठेवते का तुझं? सकाळ धरणं धुळीत काम करत होतो पोरग माझं. जड काम नाही सांगितले त्याला, तरी बी करत होतो. सकाळी बोलली होती ना तुला, तू जर थोडासा हातभार लावू लागली असती तर झालं असतं का बरं असं? एवढं गोल 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 बोलण्यापेक्षा सरळ बोला की बाई जयंती तुझ्यामुळे झालं सगळं. हा बोला बोला बोला. अहो बोला, अहो मला काही बी फरक पडत नाही. बोला. बास सुनबाई बास. तुम्ही आज जावा. तू बसनी बोललेलं काय बी सहन होत नाही. तुम्ही आज जावा, कडी लावून बसा, पण माझ्या आपुला असं टोचून बोलू नका. आज भलतच कॅरेक्टर घेतलंय बाई. विठ्ठला, तूच यातनं काहीतरी समाधान काढ. आओ काढा देत आहे ना. विठ्ठला, खरं परीक्षा बघू नकस रे. संपर्क करू इच्छिता तो सध्या बंद आहे. आपण ज्या नंबरशी संपर्क करू इच्छिता तो सध्या. तारा, ही लपाछुपी कधीपर्यंत खेळणार होत आपण? तर आवत नाहीये. काय मिस्टर मजनू, शांत शांत, काय झालं? आता ताराशिवाय राहवत नाहीये रे मला. एक मिनिट, तुला मी आधीच सांगतोय, मी तारा नाही. तुला माझ्या तारा दिसली की तू तारा छेडायला लागतोस. पण ताराने माझ्या मनाच्या तारा छेडल्यात, त्याचं काय? तिच्याबद्दल विचार जरी केला ना, तरी मी वेगळ्याच जगात पोचतो.
तिकडे सगळीकडे रंग उधळले जात असतात, छान सुगंध असतो. व्हायोलिन घेऊन कोरसमध्ये माणसं बसलेली असतात आणि हे सगळं माझ्या मनातच घडतंय. ती काही मला भेटत नाही. पेटेल पेटे, टेन्शन घेऊ नको, थंड घे. टेन्शन घ्यावं लागेल बबलू, नाहीतर गोष्टी पुढे सरकणारच नाहीत. मला तर वाटतं ना की मी सरळ भैरवी आंटींकडे जावं आणि त्यांना सांगावं की मुझे तारा से मोहब्बत है, मोहब्बत है, मोहब्बत है. मग ती सरबत घे, मग मोहब्बतवर फोकस करू. हा, तू ना माझ्या रोमॅन्टिसिझमची पूर्ण बँड वाजवतोयस बबलू. बँड वाजवत नाही, तुला जमिनीवर आणून ठेवतोय. अरे मान्य आहे तुझ्या प्रेमाचा लोचा झालाय. एक काम करूया, आपण ना घरी सांगून टाकूया. त्याचा काही प्रॉब्लेम नाही. डॅड विरोध करणार नाहीत. मॉमला हवी आहे सुंदर सू, अति सुंदर सू, नितांत सुंदर सू, जशी तारा आहे. फक्त भैरवी आंटीने विरोध नको करायला. अरे भैरवी आंटी विरोध कशाला करेल? अरे तिला पण मेंढळे फॅमिली हवी आहे. दोस्ती को रिश्तेदारी में बदल देते हैं. Yes! तिलोत्तमा, कमालीची सुंदर दिसते, नेहमीसारखेच. थँक्यू. तुम्ही पण खूप छान दिसताय. हा रंग छान दिसतोय ना तुमच्यावर. थँक्यू. आणि हिंदू नववर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला सुद्धा. पण खरं सांगू, या शुभेच्छा आणखीन सुंदर होऊ शकल्या असत्या. आणखीन सुंदर म्हणजे मी नाही समजलो. तुम्हाला तर माहितीच आहे, जी सुंदर, अतिसुंदर, नितांत सुंदर आहे. या घरातली प्रत्येक गोष्ट अगदी छोटीशी सुद्धा माझ्या आवडीची आहे. फक्त एकच गोष्ट मी निवडली नाहीये आणि ती जबरदस्ती माझ्यावर लादली गेली. तिलोत्तमा, तू सावलीबद्दल बोलतेस, पण ती गोष्ट नाही, ती एक व्यक्ती आहे, एक जिवंत माणूस. हॅलो, मी चुकीच्या वेळेला आले का? म्हणजे अजिबात. अगदी योग्य वेळी आली आहेस तू. बोल. नमस्कार करते. सुखी राहा. मी जरा गुढीची तयारी कुठवर आली बघून येतो. या. नमस्कार करते. गॉड ब्लेस यू. सुखी राहा. खरंच खूप सुंदर दिसतेस, अगदी नक्षत्रासारखे. एक मिनिट. हा, थँक्यू. मला तुमच्याशी जरा महत्त्वाचं बोलायचं आहे. बोल ना. तुम्ही सत्य सिद्ध करण्यासाठी मला वेळ दिला त्याबद्दल खरंच थँक्यू. पण मी कसं सिद्ध करू? ती गोष्ट घडून बरेच दिवस गेले आणि सावली जगन्नाथला सामील आहे हे कसं सिद्ध करू? काहीच मार्ग सापडत नाहीये. कधी कधी असं वाटतं मी या घरात ही चूक तर नाही ना केली? अजिबात नाही. योग्य वेळी योग्य ठिकाणी आली आहेस तू. वा 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 वा, चहा मस्त झाला होता. अरे चहाच काय, कॉफी, जेवण सगळं मस्त बनवते सावली. सावली गोड दिसतेस. हा सारंग सर, तुम्ही अजून तयार नाही झालात? मी तुमच्यासाठी नवीन कुर्ता काढून ठेवलाय, तो घालून घ्या आणि मी त्याची बटणं आणून देते तुम्हाला. कुर्त्यावरनच सांगायचं झालं तर सखदेव दादा पण छान दिसतोय या कुर्त्यात आज. अरे सारंग दादा, काल कोट मध्ये सगळे दादा भारी दिसत होता, पण तो कोट मध्ये ना अडकून बसला होता.
तुला माहिती अमृता वहिनी, काल आम्ही खोटे खोटे पैशांचे व्यवहार करायला बसलो होतो ना, त्यावेळेला जसं जसं मी अमाऊंट वाढवत चाललो होतो, दादाच्या कपाळावरचा घाम पण वाढत चालला होता. बर एसी चालू असताना घाम येत होता, पण ते मला वाईट वाटला. ते जयंती वहिनी मला बोलका पावला बोलली. हो अहो बबलू दादा, जरा समजून घ्या ना. तुम्हाला माहिती आहे ना आमच्या घरचं खूळ आहे ते. हा, पुण्यावरनं आठवलं. अमृता वहिनी, सावली वहिनी, तुम्हाला माहितीये काल काय झालंय? सगळ्याच्या गालावरती वहिनीने मुका घेतला. हो बबलू दादा. दादा हॅलो, हा हा, आलो आलो आलो. सारे होता ते मिठाईवाला आलाय. हा येतो. सारंग सर, तुमचे खूप उपकार आहेत बघा. म्हणजे तुम्ही नसता तर माझी काय अवस्था झाली असती ना हे माझं मलाच माहित. दादा असं काही नाहीये. नाही हो, तुमच्यामुळेच वाचलोय मी. नाहीतर माझ्या बायकोने तर अख्खा मला घेऊनच टाकला असता. खरं तर बायको नवऱ्याला साथ देणारी हवी, पण माझी बायको नशीब आई बाबांना माझं सत्य कळलं नाही. त्यांना जर माझं सत्य कळलं असतं तर त्यांच्या पायाखालची जमीनच हल्ली असती. मुलगा बनून तर आजपर्यंत काय करू शकलो नाही, आणि यापुढे तर त्यांच्या नजरेतूनच उतरलो असतो. काय भोग हे माझ्या जन्मी, माझ्या नशिबी तुकही हाची आवली. सारंग सर, तुमचे खूप खूप उपकार आहेत बघा माझ्यावर. दादा हात नको जोडू प्लीज. हे बघ, मी ना माझ्या माणसाची मदत केली आहे. आपल्यात मैत्री झाली ना, आता मित्र आहोत आपण. प्लीज अशी उपकाराची भाषा नको करू. फोन. हॅलो. हा, तू काय बोलतेस आणि तुला माहिती आहे ना, या घरातून तू जर का बाहेर गेलीस तर जगन्नाथ तुला जिवंत ठेवणार नाही. तुला त्याच्यापासून धोका आहे, माहिती आहे ना तुला. अस्मी, तू या घरात आलीस, तू आश्रय मागितलास, माझ्याकडून संरक्षण मागितलंस. मी ते तुला दिलं, कारण ते या घराचे संस्कार आहेत, मेहेंदळे कुटुंबाचे संस्कार आहेत. आमच्याकडे जी व्यक्ती येते ना, या व्यक्तीला आम्ही आपलंसं करून घेतो, या घरात ठेवून घेतो. बबलूचंच बघ ना, तो आपल्या घरात आला आणि अगदी आपल्या घराचा एक सदस्य झालाय. तोच काय, त्या पोरीला सुद्धा आम्ही इथं ठेवून घेतलं. पण ती इथे असण्याचीच भीती वाटते मला. नको भीती बाळगोस. माझ्या सारंगवर पूर्ण विश्वास आहे. तो खऱ्याला खरं आणि खोट्याला खोटं बोलणारा मुलगा आहे. आता तो तुझ्यावर चिडलाय कारण तुझा खोटेपणा सिद्ध झाला. की जगन्नाथच्या नादी लागून तू त्याला फसवलंस, पैशासाठी काही गोष्टी केल्यास हे त्याला कळलंय म्हणून तो आत्ता चिडलाय. ही गोष्ट त्याच्या मनात घर करून बसलीये ग. पण हे सगळं तुला हाणून पाडायचंय. तुला त्याचा विश्वास कमवायचा आहे, आणि ते तेव्हाच होईल जेव्हा तू हे सिद्ध करशील की ती मुलगी खोटी आहे, चुकीची आहे. आणि खोटे नाटे उद्देश घेऊन ती या घरात आली आहे. करशील ना? आणि हे तुलाच करावं लागणार आहे. मी भले साथ देईन, या लढाईत मी तुझ्या बरोबर आहे, खंबीरपणे तुझ्या पाठीशी उभी आहे. तू हरून जाऊ नकोस. पण तुझ्या विजयाची गुरु तुला स्वतःला उभारायची.